मंदिर कुठे आहे, काय कुठे आहे? मला असं वाटतं की समोर ही सगळी थोर माणसं बसलेली आहे, माझ्या आईच्या, वडिलांच्या, आजीच्या वयाची, आजोबांच्या वयाची, ती देवापेक्षा आणखी कमी महत्वाची नसतात. म्हणून मला वाटतं की मी जे काही बोलणार आहे, मागे आदरणीय शर्मा साहेबांनी बोलावलं, मला नेहमी असा एक प्रश्न पडतो की आता मला एक सांगितलं आहे समजा, पण तुम्हाला मी वेगळं काय सांगणार. पण मला सांगावं असं वाटतं की 86ला मी नोकरीला लागलो आणि त्यानंतर मग येऊन धुळे, नाशिक असं करत मी फार सोडलेलं होतं तिथं राहायचे. आणि दर शनिवारी, रविवारी किंवा 15 दिवसांनी म्हणजे जेव्हा मला घरी राहायला जमेल त्यावेळेस त्या मधल्या काळामध्ये जे काही झालं असेल त्यात वेगळ्या घटना असायच्या, प्रसंग असायचे, मान मिळालेला असायचा, कधी अपमान असायचा, अडचण असायची, तब्येतीच्या कुरबुरी असायच्या, जे काही असेल ते मी सगळं वडिलांना सांगत असे. तर ते शांतपणे ते ऐकून घ्यायचे, त्याच्यावर ते फार प्रतिक्रिया द्यायचे नाही. पण मला असं वाटतं की आज पुन्हा तो योग आलेला आहे की मी माझे वडील तर सर्वांनी सांगितलं की 14 वर्ष तुम्ही ते गेले, पण मला तुमच्या पायांशी बसून जे मला काही सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे की नाही हे तुम्ही ठरवा. पण मला वाटतं की रोजचं जीवन जगत असताना मला जे काही अनुभव आले, मला जगणं जे समजलं तर ते थोडंसं आपल्याशी शेअर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. खरं तर प्रांजली नेवासकरांचं गाणी आपण ऐकली, मी त्यातून अजून खरंच बाहेर मिळाला, अतिशय सुंदर अशी गाणी. किंवा या शकुंतला पाटील मॅडम त्यांची कविता ऐकल्यानंतर मी थोडा संकोचित केली, म्हणजे अगोदरच मी थोडा संकोच आहे, आणखी मला लाजल्यासारखं झालं. इतकं लाजल्यासारखं झालं की एखादी आई ते बाळांना मानते त्याच्यात ते बाळ ठेवल्यानंतर ते कसं संकोचतं, त्या पद्धतीने मला वाटत आहे. तरीही मी तुमच्याशी सगळं समजून घेताना या विषयावर बोलणार आहे. खरं तर आपल्याला असं वाटतं की सरांनी सांगितलं की गाणी ऐकायला आवडते, सिनेमाची पण आवडते, हे काहीच चुकीचं नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. जिथं बोलता येतं आणि पात्रात जिथं नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे, त्याचं पान मला वाचता येतं. प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी छान ऐकायला मिळावं, परंतु मला असं वाटतं की जे सगळं सुंदर दिसतं ते सुंदर असतं तसं नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्या साध्या दिसतात किंवा आपल्याला असं वाटतं की अरे हे काहीतरी त्रासाचं आहे, संकटाचं आहे, काळजीचं आहे, तरीही ते आपल्याला फारच काळजातलं वाटतं. उदाहरणार्थ आपली आई तिच्या चेहऱ्यावरती काळा आलेला असतो, असतात, त्या उठवत बसवत नाही, तब्येतीच्या अडचणी असतात, ठोकट असत असते, परंतु आई असते. आणि मग त्या पद्धतीने आपण जर हा सगळा करण्याचा भाग समजून घेतला तर मला वाटतं की तुम्ही असं म्हणूच नका की मी 80-90 इकडे सर सारखं सांगत होते की 3% मला वाटतं की 100 पार करूया. इतकी चांगली आणि सुंदर विचाराची माणसं समोर बसलेली आहेत. वय हा एक फक्त त्याचा एक मोजण्याचं पण वय हा महत्वाचा भाग नाही आहे. जीवन किती चांगल्या पद्धतीने आपण जगू शकतो यासाठी मध्यंतरी मी ज्येष्ठ नागरिक संघात गेलो होतो आणि शेजारी बसलो होतो. तर कार्यक्रम दुसरा आलो सुरू होता आणि त्यांच्या शिल्पा वाढत होतो. तुमची काय ओळख आहे, म्हणजे माझी काही फार ओळख नाही आहे. मी रस्त्याने जर चाललो वगैरे तर तुम्हाला कवी वगैरे होत नाही. माझ्या गल्लीमध्ये पण फार मी सांगितलेलं नाही. माझ्याकडे ट्रॉफीज आहेत, कुठेतरी घरात ठेवून दिल्या बाजूला आदराने ठेवल्या, पण त्या दिशेला मी अशा ठेवलेल्या आहेत. मला वाटतं की हे सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आपण पुढे जाऊया. सन्माननीय गणेशजी गीते साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने साहेबांचा सन्मान करताय. मी विनंती करतो की सन्मान तर मंडळाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, तर त्यांच्या
विषयी जे जे घडलं, समजा लग्नाचा वाढदिवस असेल, स्वतःचा वाढदिवस असेल किंवा आपण देणगी दिली असेल, तर मला वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याची एक जी आपला एक प्रामाणिक प्रयत्न असतो, त्याची कुणीतरी दखल घेतल्यानंतर चांगलं वाटतं, याच्यामध्ये काहीही गैर नाही. आणि अशा पद्धतीनं काम करत राहावं. काल परवा म्हणजे कालच तात्यासाहेबांची जयंती होती, वाढदिवस होता. ते जयंती साजरी करत असताना आम्ही काही वाचनालयाचे सभासद करून घेतले. त्यावेळेस एक अतिशय मोठा जे 1.5-2 कोटीचा बंगला असलेला मालक तिथे आलेला होता, नाव सांगत नाही. मग त्यांना म्हटलं वाचनालयाचे तुम्ही सभासद व्हा. ते म्हणे नाही म्हणे, 500 रुपये डिपॉझिट कोण भरेल, ते 20 रुपये महिन्याचं परत सुरू होतं. तर मी त्यांना म्हणालो मी पैसे भरू का तुमचे? नाही नाही म्हणे, पैसे नका भरू, पण मला वाचनालयात यायला जमतच नाही म्हणाले. तर मला असं सांगायचं आहे की आपण जन्माला आलो तर काहीतरी केलं पाहिजे. आपण म्हणतो ना, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. तर आपण असा एखादा श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघ किंवा हास्य क्लब किंवा आपल्या परिसरामध्ये चाललेल्या सुंदर काही उपक्रम सुरू असतील, त्याच्यामध्ये आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. आपलं जे काही तिथे योगदान देता येईल, समजा नुसता सहभाग घ्यायचा असेल, व्यायाम करायचा असेल, योगा करायचा असेल, तोही आपण करत राहिला पाहिजे किंवा वाचनालयाचं सभासद व्हायला पाहिजे. मी अनेक लोकांना याच विषयी बोलतो आहे, कारण जाधव सर भाऊंनी खूप वेळा बघितलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचं सार्वजनिक वाचनालय ही नाशिकमध्ये 29 वर्ष सुरू असलेली एक संस्था आहे. त्या वाचनालयामध्ये 27 वर्ष मी काम करत होतो आणि तिथे वेगवेगळी पुस्तकं, मासिकं किंवा उपक्रम, साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम, मग त्यामध्ये ज्या पद्धतीने जे वक्ते येतात, कवी येतात, विचारवंत येतात, त्यांना ऐकणं आणि त्या आपल्या व्यक्तिमत्वात त्याच्यातले काही गुण घेता येतो का एखादा दुसरा, या पद्धतीने आपण प्रयत्न करत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय होतं, नाही तर मग आपल्या ज्या शारीरिक अडचणी असतात किंवा आता मी तुम्हाला सांगितलं की रस्त्याची खुदाई चालू आहे किंवा अन्य कामं सुरू आहेत किंवा गंगेवर तुम्ही गेलात तर अगदी वेगळं वाटतं आहे, ते सगळं परिसर बदलून टाकलेलं आहे. ते वस्त्रांतरगृह गेल्यामुळे ते गंगाच वाटत नाही असंही वाटतं. पण मला वाटतं की हे सगळं आपण स्वीकारलं का पाहिजे की नवीन जुना झाडाची जुनी पालवी पडते आणि नवी पालवी येते. त्या पद्धतीने आपण हे जीवन स्वीकारलं पाहिजे. नाही तर काय होतं माहिती आहे का, की अरे मी 80चा झालो, मी 90चा झालो किंवा मला आता असा आजार जडला, तर ह्या गोष्टी मागे पाडून आपण नवीन काहीतरी शिकत राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी अमृता सुभाष नावाच्या अभिनेत्री तुम्हाला माहीत असतील, त्यांचा जारण सिनेमा आता पुरस्काराच्याही ह्याच्यात आहे, किल्ला वगैरे सिनेमा, किंवा त्यांचं एक असेन मी नसेन मी नाटक पण मध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर त्यांचं एक उलट एक सुलट नावाचं पुस्तक आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक गिंको बिलोबा नावाचं एक प्रकरण छोटंसं लिहिलं आहे. ते गिंको बिलोबा काय माहिती आहे का, म्हणजे आपल्याकडे म्हसोबा बिरोबा असतो ना, त्या पद्धतीने तो गिंको बिलोबा, ते जपानी नाव आहे. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी हे 2 शहरं बेचिराख झाली. तिथे नावालाही गवत उगवत नाही किंवा इतक्या वाईट पद्धतीने ते नष्ट झालं की जुनं काहीच राहिलं नाही. परंतु असं मानण्यात येतं की त्या सगळ्या हानीमध्ये 6 झाडं जगली. ती 6 झाडं गिंको बिलोबा या नावाची होती. ती झाडं कशी जगली, का जगली, याच्यावर आजही संशोधन सुरू, याचं उत्तर मिळत नाही. आपल्याकडे कुठेतरी वेगळा संदर्भ लागून आपण त्याचं उत्तर शोधलं असतं, पण जपानी लोक म्हणाले की आपण ते स्वीकारूया. पण इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ती झाडं जगली. त्या पद्धतीने आणखी तिथे एक नो मोर हिरोशिमा नावाचा एक बोर्ड लावून तिथे आणखी एक बाग विकसित करण्यात आली. आणि जपानच्या लोकांना किंवा जगभराच्या लोकांना जेव्हा असं उदास, भकास किंवा काहीतरी असं वाटेल चुकीचं, त्यावेळेस त्या बागेकडे ते लोक जातात आणि नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतात. तर मला वाटतं हा गिंको बिलोबाचा एक छोटासा संदेश आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. किंवा मी वारंवार एक गोष्ट सांगतो, मी विनंती करतो त्याबाबत की काय होतं की मी कवी आहे, छोटासा लेखक आहे किंवा साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद वगैरे मला मिळालं, असं काही माझा परिचय इथे करून दिला. परंतु मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येकामध्ये एक लेखक, कवयित्री बसलेली आहे आणि तुम्हीही जाधव भाऊंच्या शेजारी किंवा गीतेसाहेबांच्या शेजारी इथं बसू शकतात, असं मी विनंती करत असतो. तर ते म्हणजे कसं काय, आता कसं काय होईल, तर तुम्हाला वंश खानवेलकर नावाचे डोंबिवलीचे कवी सांगतो.
की वयाच्या 65व्या वर्षी त्यांना असं वाटलं की अनेक कविता मी ऐकतो आहे, अनेक कार्यक्रमांना मी जातो आहे, तर मी कविता का नाही लिहू. आणि त्यानंतर त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो की महाराष्ट्रभर मराठीमध्ये त्यांची कविता नावाजली गेली 65व्या वर्षी. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे, चंद्रकांत महामेणे नावाचे BSNLला एक कर्मचारी होते आणि ते लहानपणी त्यांचं अहिल्यानगर जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यातले ते आहेत. तर ते म्हणाले की माझं बालपण अतिशय गरिबीत गेलं. मी डोक्यावरती शेव मुरमुरे विकायचो, त्यांचं छोटं हॉटेल होतं, तिथं काहीतरी ते फडका वगैरे कपडा मारायचे. पण नंतर इथे पाहिल्यानंतर जरा सुखवस्तू म्हणजे BSNLला लागल्यानंतर PNTमध्ये तर ते त्यांना वाटलं की अरे आपण वाचतोय तर काही लिहून बघूया. तुम्हाला खोटं वाटेल, मी अनेक वेळा त्यांच्याकडे जात असे घरी. महाराष्ट्र शासनाचा मला एकच पुरस्कार मिळाला. चंद्रकांत महामेणे दादांना 5 पुरस्कार मिळालेले होते आणि गेले तेव्हा त्यांच्या नावावर 100च्या वर पुस्तकं होती. मराठीतला अत्यंत लोकप्रिय लेखक म्हणजे आवाज जत्रा ही जी मासिकं आहेत ज्यांच्यावर दिवाळी अंकांवर वाचकांच्या उड्या असतात, त्यामध्ये त्यांच्या कथेसाठी पाटकर असे फेब्रुवारी-मार्चमध्ये सांगायचे की दादा तुमची कथा हवी बरं का. ते काहीतरी असं चुरचुरीत खुसखुशीत लिहायचे, लोकांना ते दुःख विसरायला वाटायचं किंवा दिवाळी आनंदात जायची. तर म्हणून आजपासून असं ठरवा की विवेक उघल-मुघलेच्या जागेवर मला ह्या जाधवभाऊंच्या शेजारी बसायचं आहे, या पद्धतीने लिहायला सुरुवात करा. मी माझ्या वडिलांना सांगितलं तुम्ही का नाही लिहित, तुम्ही तर शिक्षक आहात. तर ते म्हणाले बाबा नाही, ते माझ्या गावात तशी काही सोय नव्हती, मी लेखकच कधी बघितला नव्हता, कसं तरी जेमतेम 10वी झालो, STC झालो आणि शिक्षक झालो इतकंच, आणि आता मी प्रामाणिकपणे शिकवतो आहे. मी त्यांना एक वही देऊन दिली आणि त्यांना सांगितलं की या वहीमध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करा. ते म्हणाले माझ्याकडे कशी शैली वगैरे नाही आहे, काही चूक होईल किंवा मला असं व्यक्त व्हायला थोडी अडचण येईल. तर मी म्हटलं तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही निबंध लिहिले किंवा सांगितले, शाळेत पण लिहिले असतील, तशा प्रकारचे निबंध लिहा. म्हणे कसे काय निबंध लिहू, का लिहू. म्हटलं अहो काय असतं, पुस्तक म्हणजे काय असतं ते एक प्रकार निबंधच असतो तो. तर तुमची, माझी आई, माझे बाबा, माझी शिक्षक, माझी शाळा, हे जे काही छोटे छोटे अनुभव आहेत ते तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहून काढा आणि त्याचं एक छान पुस्तक तयार होतं. ते पुस्तक नंतर प्रसिद्ध होईल, त्याला पुरस्कार मिळतील किंवा त्याचं काय जे पुढे व्हायचं आहे त्यातून पैसा मिळेल हे नंतर. परंतु अगोदर आज असं ठरवा की एक 200 पानी वही आपण घरी घेऊन जायची आहे, एक 30 रुपयात वही मिळेल, त्याच्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने लिहायला सुरुवात करा. आणि तुम्हाला सांगतो आता माझी 13 पुस्तकं झाली, आता 14वं पुस्तकाचं माझं काम चालू आहे. पण मी अशा पद्धतीने लिहायला सुरुवात केली की लोक लिहितात, मला काय नाही लिहिता येते. मी तसं शाळेमध्ये फार सामान्य विद्यार्थी होतो. कधीही 10वीपर्यंत माझं नाव त्या शाळेच्या बोर्डवर अभिनंदन म्हणून लिहिलं गेलं नाही. मी कुठेही भाषण केलं नाही. किंवा गीते सरांना माहिती आहे वैणते विद्यालय ही केवळ नाशिक जिल्ह्यातली तर महाराष्ट्रातली एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. प्रल्हाद पाटील कराड त्याचे विश्वस्त होते, रानडे, रानडेंच्या नावाने ती सुरू आहे. आणि त्या शाळेमध्ये मी एक सामान्य विद्यार्थी होतो. तर मला असं वाटलं की व्ही चिपळूणकर सर येतात, सांगतात ही शाळा चांगली आहे, याच्यातले हे विद्यार्थी चांगले आहेत, मला कोण चांगलं का नाही म्हणत आहे. मग मी सातत्याने पुस्तकं वाचली, लिहिण्याचा सराव केला आणि मग हळूहळू नाशिकमध्ये पण आल्यानंतर मला असं वाटलं की ह्या कवितेच्या 2 वह्या लिहून झाल्यात, आता हे कोणाला दाखवाव्यात, कोणाकडून तपासून घ्याव्यात. तर नाशिक शहरामध्ये प्रत्येकाला जगण्याची खूप घाई आहे. आता आपण पाहिलं की रंजनाताई भानसे मॅडम का निघून गेल्या की पुढचे कार्यक्रम त्यांना असतात. तसं कवींनाही अन्य कार्यक्रम असतात, इतर व्यवधानं असतात. त्यामुळे माझी वही वाचायला त्यावेळी किशोर पाठक होते, नरेश महाजन, आनंद जोरवेकर, प्रदीप निफाडकर, रेखाताई भांडारे, अरुणा कुलकर्णी, या सगळ्यांनाच मी ती वही दाखवली. पण त्यांच्याकडे तो वेळ नव्हता किंवा अरे काय चांगलं वाईट सांगायचं म्हणजे वाईटपणाही होतो, अगदीच साधं लिहिलं असलं तर मग समोरचा नाराजही होतो. त्या कल्पनेतून ते वही तपासत नव्हते असं मला वाटतं. त्यानंतर मी काय केलं की जलसंपदा विभागाचे आमचे अनेक इथे अधिकारी आणि कर्मचारी बसलेले आहेत. दत्ता देशमुख नावाचे आपल्याकडे एक इंजिनियर होते, आता ते दुर्दैवाने नाहीत. त्यांच्याकडून मी ते सावानाची 5 अकाउंट त्यांच्याकडे होती, सार्वजनिक वाचनालय नाशिकची, ती घेतली आणि सावानातल्या सगळ्या कविता वाचून काढल्या. त्या कविता वाचल्यानंतर मला कविता कळायला लागली, कारण कविता अशी आहे, मग ती गझल अशी आहे, भावकविता अशी आहे, निसर्ग कविता अशी आहे.
ते जे काही विद्रोह कविता अशी आहे त्या सगळ्या कवितांचा अभ्यास झाला आणि तुम्हाला म्हणजे आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की नंतर अनेक कवी माझ्याकडे यायला लागले. त्याच्यामध्ये अगदी नाव सांगायला हरकत नाही की नानासाहेब चिमण बोरस्ते माजी आमदार होते, बरोबर आहे की नाही, किंवा कैलास कामोद सर आदिवासी मंडळावरती म्हणजे राज्यमंत्री दर्जा होता. आणि असे अनेक लोक की ती तू वही आमची वाच म्हणून. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एखादा साहित्यिक राहिला नाही की त्यांनी माझ्याकडे वही दिली नाही, वाचायला दिली नाही. किंवा आत्ता माझ्या नावावरती 160 प्रस्तावना आणि ब्लर्ब जे पाठीमागचा जो मजकूर असतो तो काय होतं माहिती आहे का, मी आईच्या पोटातून नाही शिकून आलो. मी सातत्याने वाचलं, लिहिण्याचा सराव केला. आणि आपल्याला आता तुमचा आजचा कार्यक्रम इतका सुंदर झाला. तुम्ही लिहा ना की आज आमचं ते गाणं कसं सादर केलं, तुम्ही सादरीकरण कसं केलं, कोणी कोणी सहभाग घेतला. आणि हेच छोटे छोटे प्रसंग म्हणजे हेमंत कर्णिक नावाचे एक लेखक आहेत, त्यांचे भाऊ सुनील कर्णिक, तोही मराठीतला एक मोठा साहित्यिक आहे. त्यांनी तर इतक्या साध्या साध्या गोष्टी लिहून ठेवल्या, न छापण्याजोग्या गोष्टी. त्याचंही पुस्तक आलेलं आहे. किंवा शांता शेळकेंनी काय केलं की त्यांनी पुस्तकं वाचताना त्यांना एखादा प्रसंग आवडला तर तो लिहून काढला आणि त्याचं एक संकलन केलं, त्याचंही पुस्तक केलं. पुढे शांताबाई शेळके म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की शाळेत असताना मला गणित अजिबात येत नव्हतं, अगदी 3 आणि 2 5 असेल तरी पण मी बोटं काढून मोजत असे. त्या बाई पुढे जेमतेम 10वी पास झाल्यानंतर सरावाने म्हणजे गणिताचा खूप सराव केला आणि त्या गणित उत्तीर्ण झाल्या. पण मागे वळून पाहिलं नाही. शांताबाई शेळके ह्या काष्टी पातळ नेसायच्या, नंतर त्या गोल पातळ नेसायला लागल्या. अगदी कपाळावरती त्या छान डोक्यावर पदर घ्यायच्या, भलं मोठं कुंकू लावायच्या, साध्या बाई दिसायच्या. परंतु तुम्हाला सांगतो की मराठीतल्या त्या अग्रगण्य कवयित्री झाल्या, लेखिका झाल्या, गीतकार झाल्या, आपल्या लता मंगेशकरांच्या मैत्रीण झाल्या. हे सेन्सॉर बोर्ड आहे त्याच्या त्या अध्यक्षा होत्या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्ष झाल्या. बघा की एखादा माणूस प्रयत्नाने काय होऊ शकतो. त्यांनी सांगितलं की माझं उंची कमी होती, मला बोलायला भीती वाटत होती. आणि अशा प्रकारचे अनुभव वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे जगणं समजून घेणंच आहे की आपल्याला लेखक व्हायचं आहे असं नाही म्हणून, पण मला काहीतरी सांगायचं आहे, मला बोलायचं आहे. आत्ता सरांनी त्यांच्या या दीर्घायुष्याबद्दल आपले अनुभव सांगितले की ह्या मंडळात मी कसं आलो आणि ही वाटचाल कशी झाली. सरांनी मोठी मोठी नावं त्यांच्या परिचयात घेतली, मधुकरराव चौधरी वगैरे, शंकराचार्यांचं. तर मला वाटतं की हा सगळा अनुभव आपण लिहिला तर एक अभिव्यक्ती नावाची गोष्ट असते ती पूर्ण होते. आणि त्यांनी असं सांगितलं की मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या अशा आपल्या पेशी असतात की त्या लिहिण्याने वाचण्याने आनंदित होतात. आपण दीर्घायुष्य होऊ शकतो, यापेक्षा आपण विचारी होऊ शकतो. आपण आपल्याशी बोलत नाही, हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. हा मोबाईल नावाचा एक यंत्र आपल्या हातात आलं आहे ना, त्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्याने डोळ्यावर परिणाम होतो आहे, त्याच्यावर मेंदूवर परिणाम होतो आहेत, आपले स्नायू आखडत आहेत, अनेक प्रकारचे विकार त्यामुळे लागत आहेत. मला वाटतं की एक संवाद म्हणून फक्त तो ठेवा, कोणाचा फोन आला गेला काय, पण सारखं ते स्क्रोल करून आपण बघत बसलो तर मला वाटतं की त्याच्यातून फक्त वैताग आणि आजार ह्या 2च गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. हा आनंद वगैरे फार क्वचित असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं बघून आपल्या लक्षात काही राहत नाही आहे. म्हणून एक वही करा, त्याच्यात रोजनिशी असं नाव द्या की समजा मी या महिन्यामध्ये समजा 28 दिवस होते, मी योगाला किती दिवस दिला, हास्य क्लबला किती वेळा आलो, सांस्कृतिक कार्यक्रम किती केले, माझी तब्येत किती वेळा बिघडली. अशा छोट्या छोट्या नोंदी जर करायला सुरुवात केल्या तर त्याचा एक ॲब्स्ट्रॅक्ट काढून आपल्याला जीवनशैली बदलावता येते असं माझ्या लक्षात आलं. त्याचा फार उपयोग होईल न होईल, पण मला वाटतं की त्याचा तोटा काही नाही आहे. आणि तुम्ही लिहितात, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लिहितात म्हटलं की तुमच्या घरातली जी मुलं आहेत, नातवंड आहेत, ते असं सांगतात की आपण सांगू तसं ते ऐकत नाहीत, आपण करू तसं ती वागतात. तुम्ही मोबाईल बघितला ते मोबाईल बघतील, तुम्ही लिहायला लागले की ते लिहायला लागतील. हे लक्षात ठेवा. तुम्ही आज करून बघा, एक वही धरून बसा आणि काहीतरी लिहायला सुरुवात करा. अगदी श्रीराम श्रीराम लिहा, तुम्हाला जे आवडेल ते लिहा. मुलांना असं वाटेल, नातवांना असं वाटेल की आपली आजी, आपली आजोबा, आपले वडील, आपले आई काहीतरी लिहिते आहे, आपणही लिहावं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायला थोडा संकोच वाटतो आहे. जाधवसाहेब म्हणशील की जगणं हे असतं की काय, मला वाटतं की काहीतरी मोठी उदाहरणं वगैरे असतील, पण काय असतं माहिती आहे का की
आपण म्हणतो की मला वाचायलाच वेळ नाही आहे वगैरे, मला खूप कामं असतात. तर थॉमस डेईर, फार सुंदर वाक्य आहे थॉमस डेईर यांचं, की मला वाचायला वेळ नाही असं म्हणणारी व्यक्ती आपली मानसिक आत्महत्या करत असते. मग आपल्याला ही आत्महत्या करायची आहे का? तर नाही. तर आपण काय करतो, मेन रोडला जातो किंवा गावात तारखेवर वगैरे जातो आणि अगदी इतका दागिन्यांचा भाव वाढला आहे, चांदीचा, सोन्याचा, तरी आपण सोनं खरेदी करतो, कपडे खरेदी करतो, शूज घेतो किंवा ज्या काही गृहोपयोगी वस्तू असतील त्या सगळ्या खरेदी करतो. परंतु आपण पुस्तकं खरेदी करत नाहीत. ही फार चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून आत्ता कालपरवा जे संमेलन सुरू झालं नाशिकला, विश्व साहित्य संमेलनात, त्याच्यामध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांनी सांगितलं की मराठी भाषा ही मृत पावते आहे. त्याचे भाषिक कमी होत आहेत, त्याच्या शाळा बंद होत आहेत. आणि ही भाषाच जर राहिली नाही तर आपल्याला संवाद आला. म्हणजे आत्ता प्रांजलीने काहीतरी सांगितलं की मला अपॉर्च्युनिटी दिली. हा जो सगळा भाग येणार, मी तिला दोष देत नाही आहे, ती आपल्या मुलीसारखी आहे. फक्त होतं आहे काय की तुम्ही कोणताही कार्यक्रम काढून बघा, ते जे गाण्याचे वगैरे कार्यक्रम असतात ना, ते सांगतात की माझ्या वडिलांनी इथे ट्राय केला, मग मी तिथे फार प्रॅक्टिस केली आणि मला आता पुढे त्याचं स्टार व्हायचं आहे वगैरे, असं इंग्रजी मिश्रित ते सगळं मराठी बोलायला लागले आहेत. तर मला वाटतं की आपल्या घरामध्ये आपण मराठी बोलू, लिहू, ऐकू. त्याचे कार्यक्रम जर आपण जास्त बघितले तर एक चांगल्या पद्धतीचा माणूस घडता येईल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की जलसंपदा विभागाचा मी वारंवार उल्लेख करतो आहे, कारण मी 38 वर्ष त्या विभागामध्ये सेवा केली. आणि अनेक प्रकारची आपल्याला म्हणतो ना की प्रलोभनं मिळतात. कोणीतरी म्हणतं चहाला चला, काही तुम्हाला पैसे ठेवा. पण मला वाटतं की ते पैसे नाकारणं, ते न घेणं, याच्यातसुद्धा एक मोठा आनंद आहे. आणि आपल्या मुलांनाही आपण तेच सांगायचं आहे की सगळेजण सरकारी विभागात काम करत असतील असं नाही. तर माझा मुलगा आहे तो एका खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिस करतो. पण त्याला मी सांगितलं की तुला जिथे कुठे कोणाच्या उपयोगी पडता येईल अशी छोटी छोटी कामं, असं नाही की खूप मोठं काम केलं तरच तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल, तुम्हाला नोबेल मिळवायचं आहे वगैरे, हा भाग नंतर येईल. पण सुरुवात कुठेतरी करावी लागेल. एक सुंदर वाक्य असं आहे की चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून होते. आपण इतरांना सांगतो ना, तर मी शर्मा सरांना म्हणालो की मी सकाळी लवकर उठतो, 5-5:30ला उठतो, लख्ख अंगण झाडून टाकतो. आणि गाडगे महाराज फक्त स्टेटसला ठेवायची बाब आहे का? जायचं आहे त्यांना. बरं, आपण विषय कंटिन्यू करू. आदरणीय गीते साहेबांना आपल्याशी संवाद साधायचा आहे, नंतर आपण कंटिन्यू करू. मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, परंतु मला वाटतं की आपण ह्या गोष्टी करत असू तर चांगली गोष्ट आहे. पण नाही करत असू तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर अत्यंत साध्या गोष्टी आहे. आणि साने गुरुजी नावाचे लेखक किंवा विचारवंत आपल्याला माहीत आहेत. ते असं सांगायचे की भगतसिंगांनी जो बॉम्ब टाकला किंवा जे क्रांतिकारक होऊन गेले, तर त्यांची जी त्यांना शिक्षा मिळाली किंवा त्यांना देहदंड मिळाला, तर ते म्हणाले की ही तरुण मुलं प्राणाशी गेली. परंतु आपल्याला जर काही समजा एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना शिकवता आलं, त्याला संस्कारित करता आलं, एखादं झाड लावता आलं. म्हणजे मी तर असं वाचलं आहे की झाडावरचं एक चिमणी खाली पडून ती मेली आणि त्यानंतर साने गुरुजींनी त्या दिवशी सुतक पाळलं. जेवले नाही ते, आणि ते 10 दिवस ते मला सुतक आहे असं सांगत होते. म्हणजे इतकं संवेदनशील जेव्हा आपण राहू त्यावेळेस मला वाटतं की एक चांगलं माणूस म्हणून जगता येईल. आता माझी सूनबाई आहे, तर मी ज्या समाजातून किंवा ज्या विचारातून आलेलो आहे तिथे सांगतात की हुंडा भरपूर घ्यायचा, लग्न जोरात करायचं, असं नाडायचं, तसं करायचं. पण मी उलटं तिला घरी घेऊन आलो आणि तिला सांगितलं की हे आपलं घर आहे, तुला आवडतं आहे का बघ, तर हवं तर माझ्या घरातले काही जे पासबुक आहे ते बघायला हरकत नाही की आपण कोणत्या परिस्थितीत असू. त्यानंतर ती कोणाची तरी मुलगी आहे हे आपण लक्षात घेऊन तिच्याशी जर वागलो तर मग काही अडचण येत नाही. नाही तर काय होतं माहिती आहे का की आपण बसल्यानंतर पाणी लाव, चहा लाव, हे जे सुरू करतो ना, ते ती नंतर कोणाची तरी आई होणार असते, हेच आपण विसरतो आणि सगळी फसगत होते. त्यामुळे साने गुरुजींचं साहित्य वाचल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की आपली कामं आपण करायची आहेत. कोणती कामं?
सकाळी मी तुम्हाला सांगितलं की मी सकाळी अंगण झाडून टाकतो. मला पत्नी म्हणते की सगळ्या गल्लीचे झाडूत बसतात, काही गाडगे महाराज आहेत का तुम्ही? तर मी म्हटलं गाडगे महाराजांच्या रस्त्याने चाललो आहे. छान वाटतं की रस्ता स्वच्छ दिसतो, परिसर चांगला दिसतो, तिथं सडा मारल्यानंतर आणखी छान वाटतं. त्यानंतर घरातलं पाणी भरतो. आता तिचे गुडघे दुखतात, ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान, मी 60 तर ती 59ची आहे. पण तिचे आईवडील नाही आहेत. मग आपण ही जी स्त्री आहे ती आपल्याकडे बघून घरात आलेली आहे. मग तिला चांगलं वाटेल, तिला आराम वाटेल. ती पण कोणाची तरी मुलगी आहे, पत्नी आहे, आपली लेक आहे, तर तिला किंवा बहीण आहे, या भावनेने जी काही कामं तुम्हाला करता येतील, म्हणजे घरं झाडणं असेल, भाज्या निवडणं असेल, धान्य निवडणं असेल, किंवा छोटी मोठी घरातली कामं. लोक अंघोळीला जातात आणि सांगतात की मला टॉवेल दे, माझं पाणी काढून ठेव, तो साबण कुठे गेला. तर छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःहून करत राहणं, मला वाटतं की समोरच्याला समजून घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या कामांबरोबरच म्हणजे ही कामं मी गेली 60 वर्ष, म्हणजे मला जे 4-5 वर्ष सुरुवातीची सोडतील त्यापासून आईने मला कामाला सुरुवात करायला लावली की तू हळूहळू झाडून बघ, तू छोट्या कळशीने पाणी भरायला सुरुवात कर, तू निवड, मग पुन्हा निवडून घेईल. पण त्या कामांची सर्व मला आजही आहे आणि मी ती कामं करताना मला छान वाटतं की ही सातत्याने कामं करत आल्यामुळे मला मान अपमान वगैरे असं काही वाटत नाही. आपल्याला वाटतं की तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं की ज्याचे अंगी नम्रता त्यांनी कोण दिले अनंता. तुम्ही नम्र राहा, तुम्हाला खूप आनंद मिळेल. जे ईर्ष्याच वाटत नाही कशाची, किंवा हे पाहिजे ते मिळालं नाही, त्याचा बंगला मोठा आहे, त्याने दागिने घातलेत, असं अजिबात वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की मला काय चांगलं करता येईल. मी दर वाढदिवसाला एक अशी जागा शोधतो आणि तिथे एक झाड लावतो आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गाडीमध्ये ती पाण्याची बॉटल ठेवतो आणि पाणी टाकून येतो. ती झाडं वाढली म्हणजे मला वाटतं की आपण काहीतरी जो श्वास घेतो आहे तो परत ते द्यायला पाहिजे ना. तर खूप मोठं काम करायची गरज नाही आहे, पण मला वाटतं की जिथं चांगलं काम चाललं आहे त्याला सहकार्य करणं, त्यामध्ये सहभागी होणं, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी प्रशांत असणारे सरांची एक कविता आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल सर, की ती कविता ह्या जगण्याशी संबंधित आहे म्हणून इथे सादर करतो. की देवाने माझ्या हातावर हिरवा रंग ठेवला, म्हणाला जा तू झाड हो, पण मला झाडासारखं सळसळता आलं नाही. देवाने माझ्या हातावर पंख ठेवला, म्हणाला जा तू पक्षी हो, पण मला पक्षासारखं आकाशात विहरता आलं नाही. देवाने माझ्या हातावर पाण्याचा थेंब ठेवला, म्हणाला जा तू नदी हो, पण मला नदीसारखं खळखळता आलं नाही. मग देव कंटाळून म्हणाला काहीच कसं जमत नाही तुला, जा तू माणूसच हो. पण खरं सांगू मित्रांनो, चांगलं माणूस म्हणून जगणं अद्याप मला जमलेलं नाही, परंतु मी त्या सुंदर प्रयत्नात आहे. तो सुंदर प्रयत्न म्हणजे काय? सगळेच जण नगरसेवक होतील का? सगळेच जण अध्यक्ष होतील का? नाही. तर आपण कार्यकर्ता असू, पण मला माझं काम, आता कुलकर्णी सर तो ऑडिटही ठेवत आहेत, सूत्रसंचालन करतात, ते लोकांना चेअरअपही करतायत, अशा पद्धतीचा आनंद आपल्याला देता येतो का? किंवा एखादा गुणी विद्यार्थी आहे किंवा गरजू विद्यार्थी आहे, त्याची छोटीशी फी भरली किंवा त्याला मदत केली आणि आपल्या आजूबाजूला खूप दुःख असतात. आता त्या मोबाईलमध्ये काही माणसं असतात की ते गायींना चारा टाकतात, ते कुणाचं गरजूंना जेवण देत आहेत. तर आपण काय करतो, अरे हे छान आहे, त्याला लाईक करतो, पण आपण स्वतः कृतीत आणत नाही, असा माझा अनुभव आहे. तर मला काय करता येईल, किमान काही लोक काय करतात, सकाळी उठतात, एक पिशवी घेतात, कुठे कुठे झाडं लावलेली आहेत आणि त्याला फुलं आली आहेत, त्याचे फुलं तोडत बसतात. मला वाटतं की ते फुलचूर होऊ नका, ते त्याच्यावर झाडावर छान दिसतं. देव मागत नाही की तुम्हाला ते फूल देवाला वाहिल्यानंतर देव प्रसन्न होईल, असं नाही आहे. तुम्ही चांगलं वागा, प्रामाणिक वागा, सत्याने वागा, कुठल्याही प्रकारचा अनाचार वगैरे किंवा गोंधळ गर्दी आवाज होईल अशा पद्धतीने वागू नका. देवाला ते आवडतं. म्हणजे मी बघितलं ना की ते लोक आमच्या ट्रॅकवर फिरता फिरता एखाद्या झाडाचं पान ओरबडतात. म्हटलं काय? नाही, ते आंब्याचं पान खाल्लेलं चांगलं असतं, ते पेरूचं पान खाल्लेलं चांगलं असतं. मी म्हणतो की हरकत नाही, पण त्याच्यामध्ये जर सातत्याने ह्या गोष्टी होत राहिल्या. आता मी ज्या भागात राहतो तर 2 ट्रॅकवर मी फिरायला जातो. ते जे एक बेलाचं झाड आहे ना, बेलाचं, ते आता शंकराला ते बेलाचं पान आवडतं. त्या बेलाच्या झाडाला पानच राहिली नाही आहेत. तर
ते प्रदीप शर्मा सांगतायत म्हणून आपण त्यांना टाकतोय. तर मला वाटतं की देव आशाने पावायचा नाही रे. देव कशाने पावतो माहिती आहे का? अगदी छोट्या गोष्टी. सकाळपासून उठल्यानंतर असं देवाला स्मरण करा की मी आज दिवसभर चांगला वागेल. मी आज इतक्या लांब यायचं आहे म्हणून मी गाडी वापरली. ही छोटी गाडी मी सर्वांनी बघितलं आहे की वयाच्या 56व्या वर्षापर्यंत मी सायकलवरच फिरत होतो. किंवा बसेस आहेत, सार्वजनिक व्यवस्था असते, रेल्वे असते. आपण काय करतो माहिती आहे का की काहीतरी बिस्किटचं पुढं आणायचं आहे, गाडीनं चला जाऊया तिथे. किंवा काही लोक फोर व्हीलर काढून पण रस्ता अडवतात. तर मला वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठा आवाज करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून आपण असं आत्तापासून ठरवा की मला आजपासून लिहायला सुरुवात करायची आहे. माझा रोजनिशी लिहायची आहे. रोजनिशीचा उपयोग काय होतो माहिती आहे का? तर मला डॉक्टरने विचारलं की तुम्हाला छातीत केव्हा धडधडलं होतं. मी सांगू शकतो डॉक्टरांना की माझी आई गेली त्यानंतर मला थोडासा चेस्ट पेन व्हायला लागल्या, जे छातीत दुखायला लागलं. ह्या गोष्टींचा संदर्भ म्हणून उपयोग होतो. किंवा आपला मुलगा केव्हा आला, त्याचा वाढदिवस केव्हा आहे. आणि आत्ता मंडळाने सगळ्यांना ज्या शुभेच्छा दिल्या त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत ना की मला वाटतं की जगण्याची एक ऊर्जा, उमेद, उत्साह त्याच्यामुळे मिळतो. आता ह्या ज्या सगळ्या माता भगिनींनी जे साड्या घातल्या ना, काय असतं माहिती आहे का की छान राहिलं ना की समोरच्याला चांगलं वाटतं. आपल्याला तर वाटतं. पण मला वाटतं की माझे वडील मला सांगायचे की नखं व्यवस्थित कापावीत, धुतलेले स्वच्छ कपडे घालावेत, रुमाल जो असेल तो चांगला स्वच्छ धुतलेला असावा, आपल्या कंगमामध्ये खूप घाण नसावी. अगदी साध्या साध्या गोष्टी. पण मला वाटतं की हा जगण्याचाच एक भाग आहे. त्यांनी सांगितलं की तू सरकारी नोकरीत आहे तर तुझ्याकडे वृत्तपत्र यायला हवी, तू एखाद्या मासिकाचा सभासद पाहिजे, एक गावात किंवा परिसरामध्ये तुझ्याकडे चांगली जर एखादं ग्रंथालय असेल तर त्याचा आपण सभासद व्हायला हवं. आणि महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी किंवा रोजच्या व्यवहारासाठी इतर खरेदी करतो तर महिन्याकाठी किमान एखादं दुसरं पुस्तक विकत घ्या. त्या पुस्तकामध्ये जगभराचं तत्त्वज्ञान त्यात आलेलं असतं. आणि मी रेऱ्हेंचं एक वाक्य सुंदर वाचलं की त्याच्यामध्ये असं दिलं होतं की स्वर्ग ही कल्पना आहे नाही तेवढे मला माहीत नाही, परंतु जर स्वर्ग असेल तर तो ग्रंथालयात आहे. तर मला वाटतं ग्रंथालय म्हणजे आता जी सार्वजनिक वाचनालय नाशिक आहे, तुम्हाला जायला दूर पडेल. इथे एखादं वाचनालय आहे की नाही, म्हसरूळला मला वाटतं आहे एक वाचनालय. पण आपल्या घरामध्ये जसा देव्हारा असतो त्याच पद्धतीने आपला एक कोपरा पुस्तकांसाठी असावा. त्यात उत्तम पुस्तकं आपण विकत घ्यावी, ती वाचावीत. त्याच्यातून काय होतं, आपले नातवंड म्हणतात की मला गोष्ट सांग, आणि आपल्याला गोष्टच येत नसते. किंवा आपण ते चिमणी कावळा, ते ससा कासं वगैरे ह्या गोष्टी सांगून त्यांनाही कंटाळा आलेला असतो. अनेक चांगल्या गोष्टींची पुस्तकं आपण विकत घेऊन वाचू शकतो. आपल्या नातवंडांना सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, मला वाटतं की तोच देव पाहुणा आहे असं मला स्वतःला वाटतं. आता माझ्या जी नात आहे ती आता दुसरीला जाते, तिला मी दरवेळेस नवीन गोष्ट सांगतो. ती म्हणे आजोबा तुम्हाला इतक्या नवीन गोष्टी कशा येतात. मी म्हटलं मी पुस्तकं वाचतो. किंवा मनाने कल्पना करतो की अरे अशी गोष्ट आहे, आपण ती तयार करून नातीला केव्हा तरी आल्यानंतर सांगितली पाहिजे. तुम्हाला सांगतो ना की मुलांना हे महागडे जे गेम वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरे ह्या गोष्टी तर जशा आवश्यक असतात ना, त्याच्यापेक्षा जास्त गोष्टींची गरज आहे की त्यांना गोष्टी सांगणं, त्यांच्याशी वेळ घालवणं, किंवा आजी आजोबा असतील त्यांच्या पायाशी बसून त्यांचे अनुभव ऐकून घेणं. काय होतं, ह्या मोबाईलमुळे असं वाटतं की जग कुठे चाललं आहे. आपल्या सगळ्यांना चिंता पडलेली असते की अजितदादा पवारांचं ते जे हेलिकॉप्टर कसं पडलं, विमान कसं पडलं आणि काय झालं, ते काय ते शोध लावतील. ते लोक, त्यांचे लोक आहेत ते शोध घेतील. पण मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बघत बसण्यापेक्षा आणि त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा मग अरे हे तपास करत नाही, ते अरे चालू आहे सगळी व्यवस्था. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी आहे, आई आहे, आजोबा आहेत, वडील आहे, त्यांना विचारा, त्यांना नमस्कार करा, त्यांचं ऐकून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच आपण करत नाही आहे. आणि समोरचा माणूस काय करतो आहे यापेक्षा, आता मी तुम्हाला शासकीय कर्मचारी वाचनाचं उदाहरण दिलं, किंवा मी ज्या घरात राहतो तिथे एक डॉक्टर सुधीर फडके वाचनालय आहे. वाचनालय झाडून टाकायचं, पुस्तकं नोंदवायची, पुस्तकं नवीन खरेदी करायची, काही कार्यक्रम असेल तर सूत्रसंचालन करायचं, त्या पाहुण्यांना घेऊन यायचं आणि आपल्या परिसरातल्या युवकांना किंवा ज्येष्ठांना काही चांगले विचार ऐकवायचे. काय होतं माहिती आहे का, आपल्याला समाधान वाटतं, छान वाटतं.
एक कवी म्हणून फक्त मला असे असे पुरस्कार मिळाले, मला असे सन्मान मिळाले, त्याचा आनंद होतो, नाही असं नाही. आता माझं दिवाण्या आणि तोड्या नावाचं पुस्तक होतं, त्याला डॉक्टर विठ्ठल वाघांच्या नावाचा टिफन पुरस्कार मिळाला. आणि अकोल्याला मी, रवींद्र मालुसकर आणि किरण भावसार आम्ही तिघंजणं गेलो. 1,500 लोक बसलेले आणि नाधो महानोरांच्या हस्ते तो पुरस्कार मला मिळाला. घसघशीत रक्कम, तेवढी मोठी ट्रॉफी, सगळे 1,500 लोक उभं राहून टाळ्या वाजवत आहेत. पण मला वाटतं की त्याचा आनंद एक माणूस म्हणून, कवी म्हणून मला होतो. त्यापेक्षा माझी पत्नी झोपेतून उठली तर तिला मी सुप्रभात, कशी आहेस, छान, आज दिवस तुझा आनंदात जाऊ, ह्याही गोष्टी म्हणणं फार महत्त्वाचं आहे. किंवा ती कुठे बाहेर निघाली असं सुंदर साडी वगैरे घेऊन, तर आपण तिला म्हणावं की आज तुझा जो काही पोशाख आहे तो छान दिसतो आहे. आपण ह्या गोष्टी करत नाही आहे. इतरांना लाईक करतो, कमेंट करतो, मग ते काहीतरी त्या खाली कमेंट असतात, आपण शिव्या पण देतो त्याच्यावर. मला वाटतं की ती गरज नाही आहे. कुठल्याही मोबाईलवरती हां, एखाद्या मित्राचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्या, तर थेट फोन करा, सांगा की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, दीर्घायुष्य लाभो, तुमचं आरोग्य उत्तम राहो. या गोष्टी करायला हरकत नाही. जाऊन प्रत्यक्ष भेटलात तर आणखी चांगलं, त्यांना ग्रंथभेट दिली तर आणखी चांगलं. पण मला वाटतं की किमान आपण असं ठरवूया की आपल्याला वेळ तसा कमी आहे आणि त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपली कामं आपण स्वतः करणं, थोडा व्यायामाकडे लक्ष देणं, दिवसभरात काहीतरी चांगलं लिहिणं, वाचणं, किंवा मी कोणाला त्रासदायक होणार नाही असं सारखं ऐकण्यात. तर काय होतं माहिती आहे का, की लोक बसमध्ये बसतात, मी सहज बघतो की काय करतायत लोक. तो कंडक्टर बिचारा, तर ते कॉन्ट्रॅक्टमधले लोक आहेत सर, एक 10,000 रुपये 15,000 रुपयावरती काम करतात. हे लोक चांगले सुटापुटात असतात, पण त्या 1 रुपयासाठी 2 रुपयासाठी त्याची सगळी काय कुंडली काढून टाकतील, 7-12 काढतील. कशासाठी? तुमच्याकडे जर बऱ्यापैकी पेन्शनची रक्कम असेल, पगाराची रक्कम असेल, तर महिन्याकाठी समजा तुमचे 200-300 रुपये सगळे मिळून गेलेत असं गृहीत धरा. एवढे जात नाहीत, समजा 100-200 रुपये गेलेत, फार मोठं. इफ मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. काय होतं माहिती आहे का, तुम्ही 2 रुपये त्या कंडक्टरकडे ठेवून बघा, त्याला ती सवय लागेल. यापेक्षा तो बघतो, अरे नाही हा माणूस मला म्हणाला नाही, तो स्वतःहून तुम्हाला आणून देईल. तुम्ही मागे लागले ना, तो म्हणतो सुट्या नाही आहे माझ्याकडे. किंवा भाजीवाल्याकडे गेल्यानंतर हमखास लोक, केवढ्याला आहे मेथीची जोडी, 40 रुपये, नाही मग 20ला नाही आहे का, 25ला नाही आहे का, कशाला घासाघीस करता. तुम्ही मॉलमध्ये जा, मॉलमध्ये जी रक्कम असेल ती रक्कम तुम्ही देऊन मोकळे होतात. सोनाऱ्या दुकानात जा, GST सहित रक्कम तुम्ही भराल. परंतु भाजीवाला बिचारा, तो थंडी गारठ्यात, उन्हाचा, कुठेतरी लांबून आलेला, पाणी प्यायला जागा नाही आहे, कुठे करायची सोय नाही आहे, तिथं तुम्ही भाव करत बसतात. ती चुकीचं आहे. आपल्याला नाही पटलं, खूपच महागडं असेल तर भले नका घेऊ, पण उगीच 5-1 रुपयासाठी इतकं घासाघीस करायची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परंतु मला वाटतं की आपण हे पैसे वाचून काय करत असतो, तर आपल्या मनाला एक टोचणी लागते की समजा एक 40 रुपये जोडी मी 20 रुपयात घेतली. अहो, ते शेत पिकवणं इतकं अवघड असतं. म्हणजे आज माझी शेती नाही आहे, परंतु ज्यावेळेस मी वयाच्या 21व्या वर्षापर्यंत शेती पाहिली आहे, ते नांगरणं, वखरणं, पेरणं, ते कापणी करणं, मळणं, ते बाजारात घेऊन जाणं, आणि त्यानंतर ती घरातली माणसं अशी वाट बघत असतात की काहीतरी कांद्याला भाव येईल, त्याचा लिलाव होईल आणि आपल्या घरातलं काहीतरी मंगल कार्य होईल किंवा काहीतरी योजना घरातली पूर्ण होईल. परंतु बाहेर आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती नको तितका वेळ घालवतो, नको तो त्रास करून घेतो. तो आपण आजपासून आपण दूर करूया असं मला वाटतं. सगळ्यांना असं वाटेल की काहीतरी जास्त सांगतो आहे, आम्ही तर यापेक्षा चांगलं वागतो. वागत असेल तर हरकत नाही. परंतु कालचाच अनुभव मी तुम्हाला सांगितला की त्या व्यक्तीच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो होतो. म्हणजे कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे की साधारण अर्धा तास नुसते फटाके फुटत होते, धडाधड धडाधड धडाधड. आणि 200 रुपयाचं 500 रुपये डिपॉझिट आणि 20 रुपयाची वर्गणी भरायला तो माणूस नाही म्हणतो आहे. हे कसलं परिणाम आहे. तर सुसंस्कृत होण्याची अत्यंत गरज आहे. सुसंस्कृत होणं म्हणजे काहीतरी वेगळं आपलं. आता त्यांनी सांगितलं डॉक्टरेट झालेत सर, तशी गरज नाही आहे. अगदी साधं की समोरचा माणूस भेटला, 2 हाताने नमस्कार करा. किंवा रंजना भानसी मॅडमचं मला काय आवडलं माहिती आहे का, त्या सत्कार करताना 1-2 महिलांना त्यांनी नमस्कारही केला. मला वाटतं की ह्या गोष्टी आपण शिकत राहायला पाहिजे प्रत्येकाकडून.
त्यांनी सांगितलं की हे सगळं बांधलं, तुम्ही माझं नाव नाही घेतलं. बरोबर आहे की जर मी केलं असेल तर मला त्याचं क्रेडिट द्या असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा त्याची आठवण किमान करा. तर एखादी गोष्ट चुकून राहूनही जाते, परंतु त्यासाठीची क्षमा मागणं म्हणजे काय होतं, समजा आता मी उशिरा आलो तर मी PR आभाळे साहेबांची क्षमा मागण्यात मला काहीच गैर वाटत नाही. तुमच्या सगळ्यांचीही जाहीरपणे माफी मागितली की मी घरातून निघतानाचा अंदाज माझा चुकला आणि मला उशिरा यायला लागलं. असे घरामध्येही आपली मुलं असतात, आपण त्यांना कधी, आता मी समजा फोन ऑफ करून ठेवला आहे, तो बंद करून ठेवला आहे, मुलगा म्हणाला की तुमचा फोन लागला नाही, अरे कार्यक्रम झाला, वेळ चालला आणि मी तो बंद करून ठेवला होता, सॉरी, काय हरकत नाही आहे. काय होतं माहिती आहे का, मुलांचा विश्वास त्या निमित्ताने वाढतो. म्हणजे मी माझ्या कार्यालयामध्ये माझा फोन सारखा असा तो ओपन असायचा आणि माझे सहकारी मला म्हणायचे की तू काय कमवलं आहे म्हणे, तर मुलं ही तुझी संपत्ती आहे. मी फोन करायचो की अरे मी सायकल आणलेली नाही आहे. हो बाबा, मी त्रिमूर्तीत येऊ की ऑफिसला येऊ? मी म्हटलं की त्रिमूर्तीत ये, मी तिथपर्यंत बसने येईल. किंवा तब्येत बिघडली आहे तर त्याला त्याच्या डोळ्यात दिसणारी काळजी किंवा त्यांनी त्याच्यानंतर घेतलेली माझी काळजी, ह्या गोष्टी केव्हा येतात की तुम्ही जर काही दिलं तर तुम्हाला ते रिटर्न मिळेल, परत मिळेल. आणि हे सगळं कोण करत असतं माहिती आहे का? हा शोषितपणा कोणाकडे असतो? ह्या महिला वर्गाकडे असतो, ह्या मातृवर्गाकडे असतो. त्याच्याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं असं वाटतं. एक सर थोडे कंटाळलेत म्हणून एक कविता फक्त तुम्हाला, नाही हां बरं, एक हां मग मी एक शेवटची एक कविता घेतो ह्या सगळ्या माता भगिनींसाठी. हां होय, तर कविता हां नाही. आणि खरं आहे की वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. छोट्या खूप गोष्टी आहे माझ्याकडे की मी आत्ता गीते सरांच्या शाळेत गेलो होतो. रवींद्र मालुसकर हा स्टार कवी आहे, सगळ्यांना माहीत आहे. अत्यंत लोटपोट करत हसवतो, प्रचंड टाळ्या आणि हशा पडतात. त्यानंतर मला बोलायचं होतं, मी मुलांना त्यांनी कशा पद्धतीने जीवन जगावे याविषयी सांगत होतो. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्या शाळेतल्या एक 10-20 मुली आल्या आणि मला म्हणाल्या की सर, आजपासून आम्ही वॉटर बॅग भरून दे, दप्तर भरून दे, किंवा मला ही भाजी नको, किंवा माझी वेणी घालून दे असं म्हणणार नाही. आम्ही चांगलं वागू. मला वाटतं की हेच महत्त्वाचं आहे की आपण एखाद्या गोष्टीला तयार होणं. एक शेवटची कविता घेतो आणि मी थांबतो. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर, मला झोप येत. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. वडील म्हणाले अगं दिव्याची वात लहान कर, मला झोप येत नाही. रात्रभर आई दिव्याची वात लहान मोठी करत राहिली आणि दोघांच्या मध्ये वातीसारखी जळत राहिली. तर मला वाटतं हा जो मातृवर्ग आहे, भगिनी वर्ग आहे, त्यांचा जो एक घुसमट आहे ती जरी समजून घेतली तर मला वाटतं की त्या ज्या गॅसजवळ, त्या शेगडीजवळ, त्या विस्तवाजवळ आपल्यासाठी जे अन्न शिजवतात, जी मेहनत घेतात, त्याला एक कुठंतरी दाद देणं, त्याची कदर करणं किंवा तिची जाणीव ठेवणं, एवढ्या पद्धतीने जर वागलो तर मला वाटतं की आईशी चांगले वागलात, पत्नीशी चांगले वागलात, मुलीशी चांगले वागलात तर आपण जगाशी चांगलं वागू शकू, असा एक आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. मला इथं बोलावलं. खरं तर माझ्याकडे आणखी काही कविता होत्या, पण वेळ खूप झाला आहे आणि इतक्या वेळ बसणं खरोखर अशक्य असतं. तरीही तुम्ही शेवटपर्यंत छान बसलात. तर सुरुवातीला जे स्वागत गीत, परिचय, हा सगळा भाग झाला गाण्यांचा वगैरे, तर तो मला प्रचंड आवडला. एक छान आठवणीतला दिवस, संस्मरणीय दिवस म्हणून मी त्याची नोंद ठेवील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे वडील 15 वर्षांपूर्वी गेले, आई 2-2.5 वर्षांपूर्वी गेली. तर मला वाटतं की माझ्या परिवारात, माझ्या कुटुंबात मी माझ्या वडिलांना, आईला पुन्हा काही सांगू शकलो याचं समाधान घेऊन मी जातो आहे. धन्यवाद.